हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत? बरे. स्टडी केला? आज आपण फॉर्म्युले घेणार फिजिक्सचे. 9वी 10वी 12वी. 9वीला काय आहे? फॉर्म्युला फक्त आणि युनिट आहे. म्हणजे फॉर्म्युला एरिया इज इक्वल लेंथ इंटू ब्रेथ, म्हणजे व्हॅल्यूम इज इक्वल टू एल इंटू बी इंटू एच. एच म्हणजे हाईट, एल म्हणजे लेंथ, बी म्हणजे ब्रेथ. हे बघा व्हॅल्यूम इथे दिलं आहे. व्हॅल्यूम इज इक्वल टू वेलॉसिटी डिस्टन्स अपॉन टाईम. नंतर एरिया, एरिया काय? लेंथ इंटू ब्रेथ, लांबी गुणले रुंदी. हे फक्त फ्रिक्वेन्सी 1/टाईम. मोमेंटम मास इंटू वेलॉसिटी. आणि हे HW दिलं आहे डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय? घनता. घनता काय? मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे वस्तुमान भागिले आकारमान. आकारमान म्हणजे मीटर क्यूब. त्याचे युनिट दिले. युनिट आणि फॉर्म्युले हे 9वी 10वी. आणि डायमेन्शन 11वी 12वी. हे सगळं 11वी 12वी सगळं. फक्त 9वी 10वी फॉर्म्युला आणि SI युनिट हे होमवर्कसाठी दिलं आहे. बरोबर. तिथं काय दिलं आहे? वेलॉसिटी, फोर्स, मोमेंटम, फ्रिक्वेन्सी, एरिया आणि व्हॉल्यूम. एरियाचं आपल्याला माहिती आहे, लांबी गुणले रुंदी, लेंथ इंटू. डायमेन्शन 12वीसाठी आहे. म्हणजे यम इथं काहीच नाही आहे, म्हणजे मास M0. एल माहिती आहे, लेंथ आहे L2. आणि टी काहीच नाही आहे. बरोबर. T0. लेंथ आणि ब्रेथ याच्यातच मोजतात ना, लांबी म्हणजे 2 दिले. व्हॉल्यूम लांबी गुणले रुंदी गुणले उंची, L गुणले B गुणले H. L मल्टिप्लाय B मल्टिप्लाइड बाय H. याचं डायमेन्शन M0 L 3 आहे. हे मीटर किंवा सेंटीमीटरमध्ये बोलतात. बरोबर का? SI युनिट M³ आहे, म्हणजे एमचा घन. वेलॉसिटी आपल्याला माहिती आहे काय? अंतर भागिले वेळ, म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम. तर याचं तुम्ही घरी करा. डिस्टन्सला काय आहे, टाईमला काय आहे. बरोबर. टाईमला T, डिस्टन्स अंतर आहे L. काय होईल ते तुम्ही लिहायचं. आणि वेलॉसिटीचं काय आहे? मीटर पर सेकंद. वेलॉसिटीचं युनिट. अरे मी सांगितलं तुम्हाला घरी आहे. फोर्स काय आहे? फोर्सचं प्रत्येकाला आहे, 9वी 10वी सगळ्यांना आहे हे सगळं. मग आता फोर्स काय आहे? फोर्स इज मास इंटू ॲक्सेलरेशन. म्हणजे काय? वस्तुमान गुणिले त्वरण. त्वरण. मासचं काय? M1 L1 आणि T-2 ॲक्सेलरेशन. आता या ठिकाणी फोर्स हे आपल्याला माहिती आहे. फोर्स म्हणजे काय? बल. आणि बलाचं युनिट काय? न्यूटन. शास्त्रज्ञ होऊन गेला न्यूटन. हे बघा बलाचं युनिट फोर्स हे न्यूटन N. नंतर फ्रिक्वेन्सीचं 1/टाईम. डायमेन्शन M0 L0 आणि T-1. फ्रिक्वेन्सीचं 9वीला 10वीला आहे. हे तुम्हाला डेन्सिटी आणि ॲक्सेलरेशन होमवर्क आहे, ते तुम्ही करायचं. कळलं? हे जिथं टिंब आहे ते होमवर्क आहे. आणि हे फक्त 9वी 10वी एवढं आणि एवढं. 9वी 10वी आणि 12वी 11वी 12वी हे आणि हे सगळं. ओके, थँक्यू. स्टडी करा, पास व्हा.